नमस्कार, आपण आहोत नाशिकमध्ये. माझ्याबरोबर आहेत काही शिवसैनिक. कालपासून राम हा पॉलिटिकल इव्हेंट झालेला आहे. रामावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. आजही संजय राऊत यांनी खूप चांगली बॅटिंग त्यांच्या भाषणात केली आणि रामाचं महत्त्व त्यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला आपल्या पदाधिकाऱ्यांना की रामाचं महत्त्व काय आहे, तसं या सरकारने वागावं. एकंदर राम हा आता पॉलिटिकल इव्हेंट होत चालला आहे. जाणून घेऊया शिवसैनिकांचं काय म्हणणं. राम जो आहे तो पॉलिटिकल होतो आहे आणि ज्या काही टीका टिप्पणी होत आहे रामावरून शिवसेनेला तुम्ही पण ऐकवलं गेलं रामाची कंपॅरिझन आत्ताचे जे नेते त्यांचे शेवटी नेमकं तुमचं काय, मला काय वाटतं? सर्वप्रथम हिंदुहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार झालेलं आहे. रामाचं राजकारण करण्याची गरज शिवसैनिकांना नाही, की त्यांना आहे त्यांनी ते काल करून दाखवलेलं आहे. त्याचा मुहूर्त नव्हता तरी पण त्यांनी त्यांनी ते रामाचं उद्घाटन मंदिर केलं आहे, त्यासाठी मला शुभेच्छा. पण खऱ्या अर्थाने रामाचं श्रेय कोणी घ्यायला नाही पाहिजे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादानेच आम्ही असं मानतो की रामाचं जे ज्योत पेटवली होती बाळासाहेब बाबरी प्रतिष्ठा टायमाला, त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की रामाचं राजकारण करून कोणी पुढे येऊ नये. ते पुढे येतील ते मातीत मिळाल्याशिवाय राहणार. नेमकं काल कसं होतंय सर, सध्याचा काळच असा आहे की कुठलीही यंत्रणा असू द्या, यामध्ये अगदी धार्मिक आपण जे धर्मगुरू मानतो त्यांचा खरं तर आपण आदर केला पाहिजे. परंतु आता त्यांची भाषा ही BJP मिश्रित झालेली आहे. भाजपच्या दबावाखाली सगळे धर्मगुरू बोलताय की काही कळत नाही. शिवराय कुठे आणि हे नरेंद्र मोदी आताचे जे 1000 वेळा वचनं बदलले त्यांनी, ते राम स्वतःला समजायला लागले. राम एकवचनी होता, शिवराय शिवराय होते. यांचा इतिहास बघितला तर अगदी संपूर्ण देश यांना जाणतो. स्वतःची डिग्री सुद्धा खरी न लावणारे हे पंतप्रधान हे शिवरायांची बरोबरी करतील का सर? शिवरायांची बरोबरी कदापि होऊ शकत नाही. रामाची बरोबरी कधी होऊ शकत नाही. यांनी आम्हाला शिवराय आणि राम शिकवायचे नाही. आता आम्ही निर्धार केलेला आहे की भाजप मुक्त श्रीराम आणि भाजप मुक्त शिवराय आम्ही महाराष्ट्राला करून दाखवू. कारण श्रीराम म्हणजे भाजपची काय प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही. उठसूट श्रीराम 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 किंवा शिवरायांचा आशीर्वाद चला देऊ भाजपला साथ वगैरे. शिवरायांचा आशीर्वाद आहे ते शिवरायांच्या रयतेसाठी तुम्ही काय करताय? साधं यांचं आहे. हे शिवरायांच्या रयतेशी सूड भावनेने वागतायत. शेतकऱ्यांविरोधात यांचे झालेले आतापर्यंतचे अत्याचार आपण सगळे बघितले. शेतकऱ्यांवर यांनी अक्षरशः गोळीबार करावा का, इथपर्यंत यांचे कारनामे आहेत. ज्या रयतेसाठी शिवराय आयुष्य वेचलं शिवरायांनी रयतेसाठी, त्या रयतेचे हे द्रोही आहेत, हे गुन्हेगार आहेत. यांची बरोबरी शिवरायांची होऊ शकत नाही. त्याबद्दल आम्हाला माफ करा सर, ते होऊ नाही शकत. नेमकं आरोप होता शिवसेनेवर की मंदिर जे आहे भाजपने बांधून दाखवलं, पंतप्रधान मोदींनी बांधलेलं आहे. याला तुम्ही कसं काउंटर करा? मोदींनी मंदिर बांधण्याचा अर्थ ज्यावेळेस बाबरी पडली गेली त्यावेळेस मोदी कुठं होते? कार सेवकामध्ये पूर्ण ज्यावेळेस आमचं कार सेवकामध्ये मी तर खूप लहान होतो त्यावेळेस, माझे वडील त्यामध्ये कार सेवकामध्ये होते. त्यावेळेस बाबरी पाडत असताना तिथे शिवसैनिक आमचा एक वर चढला होता, त्याचे बॅच होतं. त्या बॅचवरूनच कळलं होतं की शिवसैनिकांनी बाबरी पाडली. त्यावेळेसच बाळासाहेबांनी बाळासाहेब बोलणे सुद्धा होते माझ्या शिवसैनिकांनी जर बाबरी पाडली असं याला माझा सार्थ अभिमान आहे. आणि या सार्थ याच्यामुळंच बाळासाहेबांच्या या वक्तव्यामुळं सगळे बाकीचे शांत बसले आणि हेच BJPवाले शेपटी घालून आतमध्ये बसलेले होते, घरामध्ये लपून बसले होते. आणि ज्या कारसेवकांनी त्यावेळेस दिलेलं बलिदान, जे बजरंगाचे 2 जणांनी दिलेलं बलिदान, हे त्यांचा काल जे ते पूर्ण त्यांनाच समर्पित आहे. हे राम मंदिरसुद्धा जे आज बनले ते बाळासाहेबांना आणि कारसेवकांना समर्पित आहे. पूर्ण शिवसैनिकांना आणि राम भक्तांना समर्पित आहे. हे मोदी मंदिर अजिबात नाही, BJPचा अजिबात संबंध नाही. कुठेतरी टीका होते की उद्धव ठाकरेंनी या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात जायला पाहिजे. प्राणप्रतिष्ठा सोहळा नक्कीच जायला पाहिजे तुम्हाला असं वाटतं, पण प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला निमंत्रण आलं कधी? 2 दिवस अगोदर तुम्ही निमंत्रण देताय. ज्या बाळासाहेबांचे ज्या हिंदू सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र शिवसेना पक्षप्रमुख तुझे बाळासाहेब ठाकरे यांना इतका ते त्रास देत आहेत आणि ठीक आहे त्रास देत आहे, तो त्रास मी सहन करायचे आमच्याकडे तितकं दम आहे आणि तितका त्रास देत सुद्धा त्यांनी मी ताकद ठेवली गेली पाहिजे. पण निमंत्रण 1 डे आधी येतं आहे, त्याला आम्ही जायचं. आमचं इथं कारा मंदिरामध्ये आरती, गोदावरी घाटला आमचं आरती, हे पूर्ण आमचं ठरलेलं होतं पक्षाचं. तर हे सोडून आम्ही तिकडे का जावं? मला एक सांगायचं की उद्धव साहेब नाही गेले, मुख्यमंत्री मुख्यमंत्री का नाही गेले? का हे तुम्हाला प्रश्न विचारा ना तुम्ही, का नाही गेले 2 जण? का त्यांच्या एवढा दम नव्हता का पुढं त्यांचा जायचा? काय गेले नाहीत? मराठा आंदोलनाला घाबरून हे 3 जण गेलेले नाहीत. लक्षात घ्या, हेही
नामुष्की त्यांच्यावर ओढली, कारण की हे बदनामीचा टिळा यांचं कधी पुसला जाणार नाही, हे पुसणार नाही. कुठेतरी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ चालू आहे का राम मंदिर हिंदुत्वाचं खूप मुद्दा समजला जातो, कुठेतरी चढाओढ चालू आहे राजकीय पक्षांमध्ये तिथे श्रेयवाद घेतात. असं नाही. पहिल्यापासून जर पाहिलं तर गर्वसत्व आहे, आम्ही हिंदू आहे. ही जी या धोरणावर जे बाळासाहेब ठाकरे यांनी आजपर्यंत संपूर्ण हिंदुस्थानावर राज्य केलं असं म्हणायला वावगं ठरणार नाही. आणि हिंदूच्या मनावर राज्य केलं असा एकमेव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होतं आणि ठाकरे होते. आणि त्यांचाच विचार घेऊन आज जे आमचे शिवसैनिक सर्व चालत आहेत किंवा आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे आमच्या शिवसैनिकांना जे मार्गदर्शन करत आहेत त्याच धर्तीवर आणि त्याच रस्त्यावर आम्ही चालायचं काम करतोय. आणि राम मंदिराचं श्रेयवादाची लढाई जे म्हणतायत तर राम कुठल्या एका व्यक्तीची किंवा एका पक्षाची प्रॉपर्टी नसून त्या सर्वसामान्य सर्व भारतीयांच्या जगभरातील सर्व लोकांच्या भावनेचा तो विषय आहे आणि तो मनामनात रुजलेला आहे. राम ही एक म्हणजे दैवत नसून एक भावना आहे आणि राम कुठल्या तरी एका पक्षाची प्रॉपर्टी नसल्यामुळे आमच्यासारख्या सर्व हिंदूच नव्हे तर हिंदू नसतानाच राहणाऱ्या सर्व धर्मियांचा हा राम आहे, हा महत्त्वाची गोष्ट आहे. या ठिकाणी विचार केली पाहिजे. राजकारण होतंय, पक्ष श्रेयवाद होतोय, पक्ष जो श्रेय घेतोय आता बऱ्याच लोकांना कसं आहे हे इव्हेंट करणं हे गरजेचं असतं. कारण त्यांनी अर्धवट राम मंदिर असताना का त्याची भूमिपूजन केलं ह्याचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. राम मंदिर अर्धा असताना तिथं जर मूर्ती जाऊन बसवत असतील तरी विचार करण्याची गोष्ट आहे. जिथे आमचे म्हणजे पाची पीठाचे जे आमचे गुरु आहेत त्या सर्वांनी याला विरोध केला होता. मग याचा विचार आहे सर्व धर्माला डावलून आणि शंकराचार्यांना डावलून जर हे काम करत असतील तर नक्कीच यापटी कुठेतरी कमीपणा आहे आणि यांनी स्वतःच्या बुद्धीची कुवत या ठिकाणी भाजपवाल्यांनी विचारात घेतली पाहिजे ही महत्त्वाची गोष्ट आहे. मला वाटतं जे तुम्ही कुठून आलात इथल्या रामाशी तुलना केली जाते आणि कुठेतरी पक्षांमध्ये श्रेयवाद होतो. तुम्हाला काय हा कसला श्रेयवाद? राम कुठं आणि नरेंद्र मोदी कुठं? मी सर्वसामान्य माणूस आहे. राम आणि नरेंद्र मोदी, राम म्हणजे सगळ्या विश्वाचं दैवत, तर सकल हिंदुत्वाचं दैवत ते. आणि नरेंद्र मोदी एक जगाचा नेता समजा किंवा महाराष्ट्राचा देशाचा पंतप्रधान. नरेंद्र मोदी आणि राम तुलना होऊ शकत नाही. राम हे सगळं हिंदू धर्मियांचं दैवत आहे. नेपाळ श्रीलंकेहून तिथं पादुका आणल्या अयोध्येला, त्या लोकांची भावना तिथं आहे ना. तसं सीता पळून नेली, रावणाने पळून नेली, चित्रकूट त्या लोकांची सुद्धा तिथे हिंदू आहे. कुठेतरी शिवसेनेवर श्रेयवादाची लढाई म्हणून रामाचा शिवसेना बाळासाहेब ठाकरेंवर आरोप केले ठाकरेंनी राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेला जायला पाहिजे होतं. आपला दोघांनी करायला पाहिजे ना, एकटं थोडी कुठेतरी आपण बघतोय शिवसैनिक जे आहे त्यांच्या ह्या सर्व मोठ्या प्रतिक्रिया होता. कुठेतरी रामाचं पाहिजे जे आहे जो आहे रामाला हायजॅक करतोय त्या शिवसेनेने आज आवाज पण दिला आहे की आम्ही रामाला भाजपमुक्त करू. प्रवीण ठाकरे, नाशिक.